हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला, नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आणि आता बरेच दिवस झालं कटलेट करायचं होतं आणि करायला काही मुहूर्तच लागत नव्हता। कोणत्या कार्यक्रमात गेलो की तिथं खाल्लं की आठवण यायची, कटलेट करूया असं व्हायचं, पण करणं काय होत नव्हतं। म्हटलं आज सहजासहजी आहेत सगळ्या भाज्या वगैरे तर करून घ्यावं। आणि भात वगैरे पण काही कुकरला लावायचं नव्हता, त्यामुळे म्हटलं एका कुकरमध्ये 3 पदार्थ एकदम शिजले जातात। आणि गोड कारलं पण बनवायचं होतं मला, आणि वाटाणा होता आणि बटाटा होता। तर मी त्या बटाटा आणि वाटाणा आहे ना, तर तो शिजवून घेतलेला आहे अगोदर। तर अशा पद्धतीने जर का कटलेट केल्यानंतर ते पण खूप छान होतं। आणि बरेच वर्षापूर्वी मी कटलेट हा पदार्थ केला होता आणि त्याच्यानंतर करायचं म्हटलं झालंच नाही। प्रत्येक लग्न समारंभामध्ये गेलं किंवा सुख शांती काही असू दे, तर आता जास्तीत जास्त असे पदार्थ ठेवले जातात कटलेट वगैरे। तर तेव्हा असं वाटतं की तेव्हा आपण काही 1-2 खाऊन असं बास होतं आपल्याला, तर घरी बनवूया असं बरेच दिवसापासून चाललेलं। तर शेवटी मुहूर्त लागलेलं इथं। तर बटाटा वाटाणा आणि कारलं एकत्रच मी आता शिजायला घातलेलं आहे। तर मी इथे 2-3 कांदे घेतलेले आहेत, 2 टोमॅटो घेतलेले आहेत, शिमला मिरची 2 घेतलेली आहे, कोबी घेतलेला आहे। तर पोहे पण 1-1.5 वाटी होईल एवढं असं भिजायला घातलेलं आहे। तर कांदा वगैरे पण या मशीनने ना तर एकदम बारीक मी चिरून घेणार आहे। हाताने एवढा बारीक आपल्याला चिरला जात नाहीये, जरासा मोठाच होतो। तर म्हटलं मशीनमध्ये आपण आता हे घालून एकदम बारीक असं चॉप करून घेऊया। तर कांदा पण एकदम बारीक केलेला आहे, आणि जे काही टोमॅटो होते ना तर ते सुद्धा मी कट करून असे बारीक करून घेतलेले आहेत। आणि कोबी सुद्धा मी ह्याच्यातूनच बारीक करून घेते, कारण एकदम बारीक चिरला जातो ह्याच्यामध्ये, हाताने आपल्याला तेवढा बारीक होत नाही। तर मस्तपैकी असं मशीनमध्ये घालून मी बारीक पहिला आपल्याला तुकडे करून घालावेच लागतात ह्याच्यामध्ये। तर थोडे मोठे तुकडे करून असे घातलेले आहेत, आणि एकदम बारीक असं कोबी, कांदा आणि टोमॅटो आहे ना तर ते सगळं मी बारीक करून घेतलेलं आहे। तर माझ्याकडे कांद्याची पात सुद्धा होती, तर ती सुद्धा मी घातलेली आहे ह्याच्यामध्ये बारीक चिरून। तर इथं बघत असाल किती छान असं बारीक झालेलं आहे आपलं सगळंच, टोमॅटो, कोबी, शिमला मिरच, कांद्याची पात, कांदा, तर सगळं बारीक झालेलं आहे। वाटाणा पण चांगला शिजलेला आहे, आणि बटाटे सुद्धा इथं मी चांगले शिजवून घेतलेले आहेत। तर माझ्याकडे ह्या आता भाज्या एवढ्या शिल्लक होत्या म्हणून मी त्या घातलेल्या आहेत। जर का तुमच्याकडे बीट असेल, गाजर असेल तर ते सुद्धा ह्याच्यामध्ये घातलं तरी चालेल, पण माझ्याकडे जेवढ्या भाज्या होत्या तेवढ्या मी इथं घातलेल्या आहेत। वाटाणा पण चांगलं शिजलेलं आहे बघा, कारण काही जण आहे ना तर कच्चा वाटाणा मिक्सरला बारीक करून ह्याच्यामध्ये घालतात, फक्त बटाटा उकडून घेतात, पण कच्चा पण ह्याचा जात नाही, वास येतो थोडासा वाटाण्याचा। तर मी इथं वाटाणा चांगला शिजवून घेतलेला आहे, आणि एकदम एका कुकरमध्ये 2-3 पदार्थ लावले, त्यामुळे पटकन शिजून झालेत। आणि जोपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत नाही तोपर्यंत जी काही चिराचिरीची भाज्या वगैरे चिरायच्या असतात ना, तर त्या कुकर लावल्यावर मी एका साईडला इकडे सगळं चिरायला घेतलेलं आहे। तर ते सुद्धा आपलं कुकर होईपर्यंत सगळं चिरून वगैरे झाले, आणि बटाटा पण आपला चांगला शिजलेला आहे इथं। आणि मी बिना पाणी घालता बटाटा शिजवला, म्हणजे जास्त पाणी घातलं नव्हतं। आणि बटाटा सोलायच्या वेळेस पण आपण त्याच्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी घालायचं नाही, कारण ते पाणी नितळून काढल्यानंतर जो पूर्ण थंड झाल्यानंतरच बटाटा आपल्याला सोलायला घ्यायचा, आणि तसाच मी ते घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये पाणी वगैरे जास्त काही घातलेलं नाही, आणि बटाटा पण मॅश करून घेतलेला आहे, म्हणजे किसून घेतलेला आहे, वाटाणा पण मॅश करून घेतलेला आहे। ज्या काही आपण भाज्या चिरून घेतल्या होत्या तर त्या सगळ्या मी आता एकत्र करून चांगलं असं मळून घेणार आहे। तर पोहे सुद्धा ह्याच्यामध्ये घातलेले आहेत, आणि जे काही लाल तिखट, जरासा गरम मसाला, तर ते सुद्धा ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे, मीठ घालून घेतलेलं आहे चवीनुसार आपण। तर हे सगळं चांगलं मिक्स करायचं आहे आपल्याला। तर मिक्सरला मी थोडंसं जिरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर मिक्सरला बारीक करून घेतली होती, तर ते सुद्धा ह्याच्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे। चांगला असा घट्ट आपल्याला गोळा तयार करायचा आहे ह्याचा। आणि जर का हे थोडंसं तुम्हाला पातळ वाटत असेल ना तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडेसे कच्चे पोहे आहेत ना मिक्सरला बारीक करून घालायचे, किंवा ब्रेडचे क्रम्स असतात किंवा ब्रेड मिक्सरला फिरवायचं आणि ह्याच्यामध्ये घालायचं, तर ते पूर्ण पाणी शोषून घेतात ह्याच्यामधलं, आणि घट्ट असा गोळा तयार होतो। तर माझा इथं झालेला आहे, मला काही ह्याच्यामध्ये घालावं लागलेलं नाही आहे। तर 2 चमचे मी इथं कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे, आणि त्याची पेस्ट करून घेतली आहे पाणी घालून, आणि छोटे छोटे गोळे करून आहेत ना आपल्याला ह्याच्यामध्ये तयार करून ठेवायचे आहेत। अगोदर पहिल्यांदा आपण सगळे जेवढे काही तळायचे आहेत ना तर ते गोळे तयार करून घ्यायचे आहेत। तर मी तर 5-6 आता तळणार आहे, कारण खायला कोण जास्त नाही आहे आज। सकाळी जे ते सगळे ऑफिसला गेलेले असतात, तर आल्यानंतर संध्याकाळी मी असं गरम गरम करून देणार आहे, आता थोडंसंच करणार आहे। तर इथं मी 5-6 गोळेच घेतलेत। तर अशा पद्धतीने गोळे करून घ्यायचे आहेत, आणि जे आपल्याला आपण जे कॉर्नफ्लॉवरची पेस्ट केली होती ना तर त्याच्यामध्ये हे घालून घ्यायचे आहेत, फक्त बुडवून घ्यायचे आहे। आणि इथं मी शेव घेतलेली आहे, शेव म्हणजे आपण खिरीची शेवळी असते ना तर ती घेतलेली आहे।
तर त्याच्यामध्ये सुद्धा छान कुरकुरीत असे होतात कटलेट। तर इथं मी ज्या आपल्या खिरीच्या शेवळ्या आहेत तर त्याच घेतलेल्या आहेत। तर त्याच्यामध्ये पूर्ण असं हे करून घेणार आहे, म्हणजे कवर करून घेणार आहे त्याला। तर छान असे गोळे मी शेवळ्यामध्येच कवर करून घेतलेत बघा इथं, कारण मी इथं बघा शेवळ्यांचाच वापर केला। इथं तुम्ही ब्रेड क्रम्सचा सुद्धा वापर करू शकता, कारण माझ्याकडे सकाळी सकाळी ब्रेड नव्हता म्हणून मी काही वापरले नाही आहे। आणि जेव्हा आता संध्याकाळी वगैरे बनवणार आहे ना, तर तेव्हा ब्रेड आणून ब्रेडच्या ह्याच्यामध्ये सुद्धा करून बघणार आहे, कारण ते पण खूप छान होतात। तर सकाळी माझ्याकडे आता ब्रेड नसल्यामुळे मी अशा पद्धतीने हे कटलेट बनवलेत। तर संध्याकाळी सुद्धा बनवणार आहे, बघू संध्याकाळी जर का शूट घेतलं तरी घेतलं, नाही तर नाही, कारण खूप गडबड असते संध्याकाळच्या वेळी। तर आता जेवढं आहे तर तेवढं मी त्याच्यामध्ये केलेले आहेत कटलेट। हे एकदम मस्त लागतात आणि छान असे कटलेट आपले बघा अजिबात चिकटलेले नाही आहेत कढईला। आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर कडकडीत तेलामध्येच हे आपल्याला सोडायचे आहेत, कारण थोडंसं तेल कोमट असेल किंवा गॅस बारीक असेल ना तर हे गोळे आहेत ना तर तेलामध्ये विरघळण्याची शक्यता जास्त असते। जसं की चकलीला आपण कडकडीत तेलामध्ये घालूनच तळतो, तशा प्रकारे हे आपल्याला सगळे गोळे हे तयार जे काही कटलेट आपण बनवलेत ना तर ते कडकडीत तेलामध्येच मोठा गॅस करून हे तळून घ्यायचे आहेत। तर इथं बघू शकत असाल तर तुम्ही कलर पण किती छान आला बघा, आणि एकदम मस्त असे कटलेट झालेले आहेत। तर अशा प्रकारे कटलेट मी पहिल्यांदाच बनवलेत आणि एकदम छान पण झालेत। घरची मंडळी सुद्धा पहिल्यांदाच केलेत पण छान झालेत, आणि केले होते ह्याच्या अगोदर सुद्धा, पण बरेच दिवस झाले आता केलेच नव्हते, त्यामुळे बरेच दिवसांनी आता कटलेट परत एकदा केलेत। तर सगळ्यांना आवडले, सगळ्यांनी गरम गरम कटलेट असे सॉस बरोबर वगैरे खाल्ले। कोणाला कसं आवडतं कोणाला कसं आवडतं, तर सगळ्यांनी त्यांच्या आवडीने खाल्लेले आहेत। तर भाऊजीने वगैरे पण, आमच्यात भाऊजी होते सकाळी, तर त्यांनी थोडंसं त्याच्यावरती कटलेटला सॉस वगैरे लावून घेतला, त्याच्यावरती शेव टाकली, तर त्यांना तसं आवडतं, तर त्यांनी सुद्धा तशा प्रकारे खाल्लेले आहेत। तर करल तसं गरम गरम इथं सर्व कटलेट संपलेले आहेत आणि मस्त असे कटलेट झालेले आहेत। तर तुम्ही कशा प्रकारे कटलेट बनवता हे नक्कीच कमेंट करून सांगा। मी तर बरेच दिवसांनी बनवलेत आणि छान पण झालेत, आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारे कटलेट एकदा नक्कीच ट्राय करा आणि मस्त लागतात। तर मला संध्याकाळच्या वेळी सुद्धा कटलेट बनवायचे होते, जर का तुम्हाला वेळ असेल ना तर आहे असे सेम गोळे वगैरे करायचे, शेव वगैरे सगळं लावायचं त्याला, किंवा ब्रेड क्रम्स वगैरे लावायचे, आणि तसेच गोळे फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा तुम्हाला गरम गरम असे तळून खाऊ शकता। पण माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता म्हणून मी जे काही शिल्लक राहिलेले पीठ होतं ना तर ते फ्रीजमध्ये ठेवून दिलेले आहे। तर संध्याकाळी सुद्धा करणार आहे ब्रेड क्रम्स वगैरे वापरून कटलेट। तर संध्याकाळी काही व्हिडिओ घेणं झालं नाही मला, तर हे सकाळचंच सगळे जे काही कटलेट बनवलेत ना तर ते आहेत, आणि सगळ्यांनी मस्तपैकी खाल्लो, एन्जॉय केलो। तर हा होता आजचा व्हिडिओ, आणि जे काही कारलं बनवलं ना तर ते पण दाखवत। तर कारल्याचा काही डिटेल व्हिडिओ घेतला नाही, हे संध्याकाळी कारलं बनवलं होतं आणि स्वयंपाक वगैरे पण बाकीचं होतं, त्यामुळे कारल्याचं काही जास्त शूट घेतलं नाही, कारण ह्याच्या अगोदर सुद्धा मी कारल्याचं बरंच वेळा रेसिपी टाकलेली आहे आपल्या चॅनलवरती गोड कारल्याची। तर गोड कारलं बनवलं इथं मी, आणि तडका द्यायचा होता मला, आणि गुळ वगैरे गुळामध्ये पाणी घालून त्याच्यामध्येच जे काही आपण कारलं शिजवून घेतलं होतं ना तर ते चांगलं पिळून घेऊन गुळामध्ये चांगलं शिजवून घ्यायचं गुळाच्या पाण्यामध्ये। थोडंसं सांबर मसाला, चिंच आणि लाल तिखट मीठ टाकायचं, चांगलं शिजवून द्यायचं गुळाच्या पाण्यामध्ये, आणि फोडणी टाकायची होती तर मोहरीची। तर मोहरी आणि कढीपत्ता असंच पळीमध्येच गरम केलं तेल, आणि ते चांगली फोडणी दिलेली आहे। तर मस्तपैकी असं हे कारलं होतं, एकदम टेस्ट सुद्धा लागतं, तर तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून पहा। तर हा होता आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद मानते, आणि नक्कीच एकदा असे कटलेट बनवून पहा, खूप छान होतात आणि एकदम सोप्या पद्धतीने दाखवलं आहे। आणि जे काही चुका होतात तर त्या पण कशा दुरुस्त करायच्या, कारण कटलेट बनवताना पीठ पातळ वगैरे होतं, तर ते घट्ट करण्यासाठी आपण पोह्याचा आणि ब्रेडचा वापर करू शकतो। तर चला अशा छानशा व्हिडिओ सोबत पुन्हा एकदा आपण भेटूया, तोपर्यंत बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग।